प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. बिनडोक रील्स बनवणाऱ्या रिकाम टेकड्या फेसबुकी किड्यांना आवर घाला. मराठा आंदोलक माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या संवैधानिक सनदशीर मार्गाने करण्यात येत असलेल्या आंदोलनामुळे गरीब मराठ्यांना आरक्षण मिळेल काय, मिळणार असेल तर कधी मिळेल, याचे खरेखुरे उत्तर केंद्र आणि राज्यातले भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली असणारे सरकारच देऊ शकते. येणाऱ्या काळाच्या उदरात याची उत्तरं दडलेली आहेत. पण गरीब मराठ्यांच्या आंदोलनामुळे एक गोष्ट मात्र अतिशय चांगली झाली. ती गोष्ट म्हणजे मराठ्यांना त्यांचा खरा शत्रू ओळखता आला किंवा खरा शत्रू कोण आहे हे ओळखण्यासाठी त्यांना ह्या आंदोलनाची मदत झाली. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात लढवय्या समाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बौद्ध व मराठा समाजाची एकत्रित येण्याची प्रक्रिया वेगानं घडत आहे. दोन्ही समाजात सुसंवाद वाढला आहे. त्यामुळं वर्षानुवर्ष धर्माच्या आणि जातीच्या नावाखाली ह्या दोन्ही समाजाला लढवत ठेवून स्वतः सत्तेचा मलिदा खाणाऱ्या नफरतखोर धर्मांधवाद्यांचे मनसुबे उद्ध्वस्त झालेत. जर उद्या बौद्ध आणि मराठे एकत्रित आले तर आपलं नफरतीवर आधारित असणारं धर्मांध राजकारण उद्ध्वस्त करून बहुजन प्रजा प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य आणि विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर मार्गक्रमण करणारा आंबेडकरी भारत निर्माण होऊन आपलं जातीवादी धर्मांधवादी दुकान बंद पडेल या भीतीनं ह्या नफरतखोरांनी समाजातल्या काही अक्कलशून्य मूठभरांना हाताशी धरत एका विशिष्ट समाजाच्या विरोधात विष ओकणाऱ्या रील्स बनवून त्या सोशल मीडियावर व्हायरल करून एका विशिष्ट समाजाबद्दल नफरत निर्माण करत आहे. मला मान्य आहे आणि हे सत्य आहे की ह्या मूर्खपणाच्या रील्स त्या नादान पोरांनी बनवल्या. पण मित्रांनो, हे अर्धवट सत्य असू शकते, कारण ह्या पोरांचा बैठकीतला मास्टर माइंड हा कोणीतरी वेगळाच आहे. हेच त्यांच्या त्या एकसारख्या असणाऱ्या रील्सवरून आपल्याला दिसून येते. अर्थात अजून ज्यांची बेमीची नाळ सुद्धा वाळली नाही अशा नादान पोरांची बुद्धी तरी किती, ज्यांना आरक्षण म्हणजे काय हेच कळत नाही, ज्यांना एका विशिष्ट समाजावर हजारो वर्षापासून झालेला सामाजिक अत्याचार म्हणजे काय हेच कळत नाही, अशा नादान पोरांना मी आरोपी मानत नाही. मुळात ह्या पोरांची डोकी ही रिकामी खोकी असतात आणि ह्या रिकाम्या खोक्यात जातीचं विष कालवण्याचे काम ज्यांना स्वतःचे वर्णवर्चस्व कायम टिकवण्यासाठी माणसांना एकत्रित येऊ द्यायचे नाही अशी नफरतखोर धर्मांध विकृतीचे बांडगुळ करत असतात. नफरतीच्या रील्स बनवणाऱ्या पोरांची थोबाड पहा, किती निरागस वाटतात ही पोरं. ह्याच पोरकट पोरांना हेरून ह्या नादान पोरकट पोरांच्या अपरिपक्व मेंदूत जातीचं धर्माचं विष पेरणारे खरे दोषी आहेत असं मी मानतो. हे विष पेरणारा खरा आरोपी हा मोक्कार असू शकतो. जसा आंबेडकरी जनतेचा आरोप आहे की भीमा कोरेगावचा मास्टर माइंड हा अजूनही मोक्कार फिरतोय, तसलाच हा प्रकार असू शकतो. बरं, हा जो कोणी अदृश्य मास्टर माइंड असेल त्याच्या डोक्यात नेमकं काय आहे? हा जो कोणी अदृश्य मास्टर माइंड आहे त्याला खरे तर मराठ्यांना आरक्षण मिळाले काय आणि नाही मिळाले काय याच्याशी काही देणं घेणं नाही. त्याला केवळ इथलं
त्याचे वर्ण वर्चस्व संपण्याची भीती वाटत असल्याने तो काही ठराविक समाजातल्या काही बुद्धिहीन पोरांना हाताशी धरून नफरतीचे रील्स बनवायला उद्युक्त करत असतो. खरा आरोपी हा तोच अदृश्य मास्टर माइंड आहे. अर्थात अशी बिनडोक पिलावळ आपल्याला सर्व जातींमध्ये सगळीकडं आढळून येते. कोणताही धर्म हा माणसाला माणसांशी नफरत करायला शिकवत नाही. त्यामुळे अर्थातच अशा बावळट उतावीळ टिनपाट लोकांचे रील्स म्हणजे त्या समाजाची अधिकृत भूमिका नसते. त्यामुळे असल्या दीड शहाण्यांकडे अतिशहाण्यांकडे दुर्लक्ष करून आपण मात्र सामाजिक एकोपा ठेवणं महत्त्वाचे आहे. मुळात ह्या बुद्धिहीनांना आरक्षण म्हणजे काय हे माहितीच नाही. सवलत, मोफत, निशुल्क, विनाशुल्क, बस आरक्षणाचा एवढाच अर्थ काढला ह्या बुद्धिहीनांनी किंवा त्यांना तसे शिकवले गेले असावे. ह्या नफरतखोरांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले कळालेच नाही. या अर्धवटरावांना कोणी का सांगत नाही की आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व, पुरेसं प्रतिनिधित्व, समान संधी, समानता, किती सोपी व सुटसुटीत व्याख्या आणि अर्थ आहे आरक्षणाचा. पण त्या नफरतखोरांनी जो बदनामीकारक अर्थ सांगितला आहे किंवा त्यांच्या खोपडीत जे काही टाकलंय त्या सांगितलेल्या अर्थानंच हे रिकाम टेकडे पोरं रील्स बनवत सुटले आहेत. ज्यांचे अस्तित्व इथल्या व्यवस्थेनं नाकारलं होतं, ज्यांच्या अस्तित्वच इथल्या व्यवस्थेनं नाकारलं होतं, त्या अस्तित्वहीनांना आपलं अस्तित्व निर्माण करून देण्यासाठी भारताच्या संविधान निर्मात्यांनी, महामानव विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं. एवढं तरी या नादानांनी लक्षात घ्यावं. रील्स बनविणारे अक्कलशून्य नादान महाभाग एका विशिष्ट वर्ग समूहाला उद्देशून म्हणतात की आमची बरोबरी करायला तुमच्या 7 पिढ्यांना सुद्धा जमणार नाही. अशी मूर्खतापूर्ण रील्स आली रे आली की मग त्याला प्रत्युत्तरात दाखल. आता ह्या नादानांना कोण सांगेल बरं? अरे बाबा, ते 7 पिढ्या तुमची बरोबरी करू शकणार नाहीत म्हणून तर त्यांना आरक्षण दिलंय. इतरांच्या 7 पिढ्यांना सुद्धा तुमची बरोबरी करता येणार नाही म्हणजे तुम्ही प्रचंड सक्षम आहात. आणि तुम्ही इतके सक्षम आहात तर मग कशाला पाहिजे तुम्हाला आरक्षण? जे सक्षम नाहीत त्यांना सक्षम करण्यासाठी विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे आरक्षण दिलं आहे. अशा रील्स येतात. तर दुसऱ्या अतिशहाणे गाढवाची घोड्याची कसली तरी बिनडोक उपमा देऊन मोकळे होतात आणि मग त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी नेहमीप्रमाणे इतर बाकीचे मैदानामध्ये येतात. अत्यंत फडतूस अशा रील्स बनविणारे बिनबुडाचे शब्द प्रयोग करून सोशल मीडियावरील वातावरण गढूळ करीत आहे. महामानव महासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा बहुजन प्रजा प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांशी कोणत्या तरी व्यक्तीची तुलना करून वा उपमा देऊन बेअक्कलपणाचे प्रदर्शन करत आहे. हे कुठं तरी थांबलं पाहिजे. त्यासाठी त्या समाजातील धुरीणांनी, समाजसेवकांनी, ज्ञानी मंडळींनी पुढाकार घेऊन पोरांचा बौद्धिक स्तर वाढविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं अशीच आम्हा मानवतावादी बौद्धांची प्रामाणिक व स्वच्छ भूमिका असल्याने निव्वळ जातीचे फालतू माज दाखवणाऱ्या रील्स बंद झाल्या पाहिजे. बौद्ध समाजाने कायम सर्वांना सोबत घेऊनच वाटचाल केलेली आहे आणि ह्या पुढे सुद्धा ते करत राहतील यात काहीच शंका नाही. जगण्याचा आणि भाकरीचा चंद्र शोधण्यातच बौद्ध समाजाच्या कित्येक पिढ्या खपल्या. त्यामुळे वेदना काय असतात, दुःख काय असतं हे बौद्धांना माहीत आहे. त्यामुळेच बौद्ध बांधव कोणत्याही जातीचा धर्माचा विचार न करता मानवतावादी सम्यक दृष्टी ठेवून प्रत्येकाला मदतीचा हात देतो. जय भीम, जय अशोक, जय शिवराय, जय संविधान, जय भारत, नमो बुद्धाय. आपला भीम पॅन्थर राजेश गवळी. प्रिय क्रांतिमित्र हो,
भीम पॅन्थर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला